लिटरली सिरियसली एक नंबर ॲक्ट केला आहे. म्हणजे एकदम लहानशा घरातून प्रत्येक जण जायचं साईपासून ते इतका मोठा प्रवास सिरियसली सोपा नाही आहे. खूप मेहनत केली, खूप काही केलं. प्लीज सर्वांनी जाऊन थिएटरमध्ये बघा, ऑनलाईन नाही, थिएटरमध्ये प्लीज. हाय हॅलो नमस्कार, जानवी डायरीज. जानवी डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता ॲक्च्युली चालली आहे भूतम भयमच्या प्रीमियरसाठी आणि आता रिक्षामध्ये आपण बघूया. खूप मस्त एक्सपिरियन्स असणार आहे. काहीच आपल्याला उशीर झाला आहे आणि इथे काही समजत पण नाही कुठे आहे सिनेमा, काय आहे. तुम्हाला आउटफिट दाखवायचं होतं. आय नो मी छान दिसते आता. गाईज मी एकटी आले आहे आणि बाकी सगळे फ्रेंड्ससोबत आले आहेत. मस्तच वाटतं यार इकडे येऊन, छान वाटतं एकदम. लोक मला पागल समजत असतील पण आता मी काय बोलू. तेच भूतम भैया. असा खूप लोकांचा समज आहे, पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवलेत की नाही, मराठी सिनेमात तरुण क्राऊड जातो आणि अजून अजून तरुण क्राऊड जाणार. यासाठीच हा सिनेमा राम सरांनी आम्हा 7 मित्रांना घेऊन केलेला आहे. तर प्लीज माउथ पब्लिसिटी, म्हणजे मोबाईलवर तर टाकाच टाका, माउथ पब्लिसिटी पण या फिल्मची एवढी करा की मित्रांच्या 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 त्यांच्या गर्लफ्रेंड सगळ्यांबरोबर हा सिनेमा बघायला प्लीज थिएटरमध्ये गर्दी करा. आणि जसं तुम्ही म्हणालात सुपर डुपर हिट होऊ द्या. थँक्यू सो मच. मी बघितलं होतं पछाडलेला, पण आज पछाडल्यानंतर मी भूतम भयमला. थँक्यू सो मच. छत्री हरवू नको. अंकल कुठे? हॅलो. तर भूतम भयम हा पिक्चर खूप गाजलेला. ही देवाचरणी प्रार्थना आणि बोला होय महाराजा. गणपती गजानन महाराजा. आपल्या पोराटोरांनी भूतम भयमचं थाट घातलेलं असं तुझ्या चरणाशी, तरी त्यांच्या मेहनती त्यांना यश दे आणि सगळ्यांच्या घरोघरात पोहोचवता त्यांच्याकडून चूक भूल झालेली असतात तर माफ करे महाराजा. स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत फार एंगेजिंग आहे. एकही मोमेंट नाही आहे. थम्सअप टू डायरेक्टर, कारण की त्यांनी फार चांगलं काम केलं आहे त्या मूवीमध्ये की स्टार्टिंगपासून म्हणजे मैत्री, आई, देवी, हॉरर, कॉमेडी सगळे एलिमेंट्स एक परफेक्ट मिक्स. My name is Karan, the Kandoli Sahar and Indian movie देखी, and this was my first ever Marathi movie, and मैं बहुत डरा हुआ था पहले कि भाषा समझ में आएगा, but it was so good. I honestly came here to see Siddharth Sir for the first time. गाईज मी जस्ट मूवी बघून आली आणि मला हे नील दादाने दिलं आहे. परीस एक नंबर मूवी आहे. प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मालवणी माणसाने जाऊन बघावा असा मूवी आहे. इतकं सुंदर त्या लोकांनी ॲक्ट केलं आहे आणि लिटरली मी स्वतः कळव्याची आहे, ते लोक पण कळव्यातच राहतात. कळव्यातून ते लोक इतक्या मोठ्या मराठी इंडस्ट्रीपर्यंत पोचले आहेत ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सो प्रत्येकाने जाऊन एकदा नक्की बघा प्लीज. गाईज मी पोचले घरी आणि आमच्या इथे ना झाड पडलं आहे. तुम्हाला मी तिथे टाकेन. झाड पडलं आहे यार आमच्या इथे. गाईज तुम्हाला माहिती आहे मी फर्स्ट टाईम इतक्या रात्रीची फर्स्ट टाईम मी असं बाईकवरती बसून फिरले.
जे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं कायम. मला असं रात्रीचं बाईकवरती स्कूटीवरती फिरायला ना खूप आवडतं, खूप 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 जास्त. आणि आम्ही फिरले. Eh?